Javadana Shanana Mata Jaya 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 Nirmala Mata Jaya Jaya Vadana Jnanadana Ki Sundara Pratima Vanivahini Shubhasante Shakti Vanivahini Shubhasante Shakti Jaya Jaya Janani Shri Ganesha Ki Jaya Jaya Janani Shri Ganesha Ki Jaya Adi Shakti Mata Nirmala Jaya 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 Bhakta Vatsala Jaya Adi Shakti Mata Nirmala Jaya 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 Bhakta Vatsala Bhakta Dana Do Bhakti Gamya Hariye Pani Ramana Ganesha Hariye Pani Ramana Ganesha Jaya Jaya Janani Shri Ganesha Jaya Jaya Janani Shri Ganesha Hey Jagadambe Mata Bhavani Shuddha Vidya Tava Charana Jani Moksha Dana Do Moksha Pradayini Tuhi Vinashini Bhavakaleshaki Tuhi Vinashini Bhavakaleshaki Jaya Jaya Janani Shri Ganeshaki Jaya Jaya Janani Shri Ganeshaki जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. सविनय विनती सुनिए हमारी माँ निर्मला भोली अति प्यारी सविनय विनती सुनिए हमारी माँ निर्मला भोली अति प्यारी महाअंधकार
परमपूज्य श्रीमाताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊया. श्री गणेश की जय जय जननी 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 जय जय जननी जय जय जननी श्री गणेश की. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री महाकाली आहात. आपणच साक्षात श्री भैरवनाथ आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. श्री महाकाली साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकवूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री हनुमानजी आहात. आपणच साक्षात श्री महासरस्वती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. श्री हनुमानजी साक्षात. ओम तमेव साक्षात श्री हनुमानजी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष, आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात.
आपण साक्षात श्री कार्तिकेय आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री निर्मल गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत आमच्या भवसागर चक्रावरील सर्व प्रकारचे जडत्व, उष्णता, असंतुलन, सर्व बाधा कृपा करून आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये गुरुतत्व प्रस्थापित करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवूया डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष. पण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. दूरियों में आप हैं. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्य लहरींवर आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूयात. On the left hand side, you will find some rooms there. On that side. अहमदनगरच्या
सर्व प्रेम, सत्य आणि परमेश्वर शोधणाऱ्या साधकांना आमचा प्रणिपात असो. आपल्यासमोर इतक्या कळकळीने आता धुमाळसाहेबांनी सहयोगाबद्दल आस्था असावी, उत्सुकता असावी म्हणून आर्जवून विनंती केली. ही कळकळ बघून मला असं वाटलं की त्यांच्या मनात अशी शंका येत आहे की ह्या अहमदनगर गावात सहयोग कदाचित फलीभूत होणार नाही. कारण संगमनेर इथून जवळच आहे, तिथे हजारोनी लोक आलेले आहेत आणि सहयोगी झाले आणि हजारोनी लोक सहयोगी आहेत. आणि अहमदनगर जिल्ह्यात अनेकदा इथे येऊन सुद्धा आम्ही संगमनेरला फक्त 2दा गेलो. इथे सहयोग का पसरू नये आणि लोकांनी आपलं भलं का करून घेऊ नये हा प्रश्न माझ्या डोक्यात अनेकदा येतो. जसे ते अहमदनगर जिल्ह्यातले तशी मी सुद्धा, माझं माहेरसुद्धा अहमदनगर जिल्ह्यातलंच आहे. त्यामुळे आपल्या घरच्या लोकांनी सहयोग प्राप्त करावा. जे धन आमच्याजवळ आहे, जी संपदा आम्ही मिळवलेली आहे ती त्यांना द्यावी हे वाटणं साहजिकच आहे. आणि त्यामुळे एवढ्या कळकळीने ते बोलत होते, एवढ्या आर्ततेने ते सांगत होते की सहयोग कृपा करून घ्यावा आणि त्यामध्ये आपली वाढ करून घ्यावी. एखादा जर भाऊ प्रेमळ असला आणि त्यांनी पुष्कळ कमाई केली तर त्याला असं वाटतं की परत आपल्या देशावर जाऊन आपल्या इतर भावंडांना, बहिणींना, सगळ्यांना ही संपत्ती वाटून सगळ्यांना आनंद आणि सुख द्यावं. पण जो दुष्ट स्वभावाचा असेल त्याला असं वाटेल की जे मला मिळालं ते मिळालं, मी आपल्या अप्पलपोट्टेपणाने सगळं माझ्याजवळ ठेवून घेतो, कशाला द्यायचं दुसरं. पण ज्या माणसाला प्रेमामुळेच सगळं मिळालेलं आहे, प्रेमाची शक्ती मिळालेली आहे, प्रेमाचंच एवढं मोठं आशीर्वादित जीवन मिळालेलं आहे, त्या माणसाला असं वाटणारच की बाकीचे जे माझे आहेत तिथे ते काशी खिचपत पडले, त्यांना का देऊ नये, त्यांना हा आनंद का देऊ नये. पण मुख्य कारण म्हणजे त्याला मला वाटतं असं आहे की आपण हा विचारच करत नाही की परमेश्वराला का शोधायचं. पहिला आपल्या डोक्यात हा प्रश्नच येत नाही. हे कबूल आहे की हे लोक परदेशातले आहेत, ह्यांची फार प्रगती झाली आहे अध्यात्मात, आणि हेही कबूल आहे की हे लोक जर एकदा लागले तर त्या मार्गाला इतके घुसतात की जोपर्यंत ते पूर्णपणे जाणून घेत नाही ते सोडत नाही. अत्यंत चुकाई करतात. इथून पुष्कळ घाणेरडे लोक गेले, त्यांना खूप लुटून काढलं आहे, खूप पैसे लुबाडले, हे केलं ते केलं, पण शेवटी सत्य शोधत असल्यामुळे हे नाही करत करत ते सत्याच्या मार्गावर आलेले. पण ते सत्य शोधक आहेत, ते परमेश्वराला शोधत आहे. कारण त्यांनी जे सायन्स शोधून काढलं तेही सत्याच्याच मागे, पण त्यापासून आनंद मिळाला नाही. उलट ॲटम बॉम्बसारखे राक्षस त्यांनी तयार केले. घरामध्ये वैमनस्य, तसेच सर्व समाजात सुद्धा अराजकता पसरलेली, अत्यंत वाईट दशा आहे. ह्याला कारण काय असलं पाहिजे हा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि पुढे याचा काहीतरी मार्ग असलाच पाहिजे. आम्ही चुकलो ते कुठे गेलो, काय झालं, कुठे आम्ही खड्ड्यात पडलो, अशी आमची स्थिती का झाली, असा विचार त्यांच्या डोक्यात अनेकदा आला. आणि आपल्या देशात लोकांनी सांगितलं की अहमदनगरला इंडस्ट्री सुरू झाल्या. म्हटलं झालं, आता गेले कामात. इंडस्ट्रीच्या आधी जर पार झाले असते आणखीन,
परमेश्वराची यांना जाणीव झाली असती तर काही फरक पडला नसता. पण आता हातातली दोर सुटली तसं झालेलं आहे. इंडस्ट्री आली, मशिनी आल्या म्हणजे मनुष्य त्याच्या आहारी जातो. हे गांधीजींनी सुद्धा सांगितलं होतं आणि मी ते सांगते. त्याचं हे उदाहरण हे लोक आहेत. एकदा इंडस्ट्री सुरू झाली, पैशाच्या मागे मनुष्य धावू लागला. पैसाच परमात्मा झाल्यामुळे त्याच्यामध्ये कोणतीही माणुसकी राहत नाही, कोणतीही कशाही प्रकारची माणुसकी राहत नाही. आणि जो माणुसकीत नाही आहे त्याला परमेश्वर का मिळणार? मग त्यांची मुलं दारू पितात, ड्रग्ज घेतात, नाना तऱ्हा करतात, ते स्वतः वाईट मार्गाला जातात, वाममार्गाला जातात. आजही तुम्ही जर म्हटलं की 100 रुपये मी एखाद्या माणसाला आज बक्षीस दिले तर तो गुत्त्यावरच जाणार, दुसरीकडे जाणार नाही. त्याच्या डोक्यात आणखी काही चांगला विचार येणार नाही. त्या मनुष्याला पैसाही झेपत नाही, सत्ताही झेपत नाही, काहीही झेपत नाही जोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये परमेश्वर नाही आहे. तो समर्थच नाही. म्हणे जोपर्यंत त्याच्यात जागृती आलेली नाही, त्याच्यामध्ये परमेश्वर नाही, तोपर्यंत तो समर्थच नाही. कोणतीही वाईट गोष्ट समोर आली तरी त्याला झुगारून उत्तम स्थितीत स्वतःला स्थित करायचं हे कार्य फक्त एक आत्मसाक्षात्कारीच करू शकतो. तुकाराम बुवाला काही आम्हाला सांगावं लागत होतं, उपदेश द्यावा लागत होता. जे शुद्ध ते शुद्ध निर्मळ होते. ज्ञानेश्वराला काही सांगावं लागलं, मच्छिंद्रनाथाला काही सांगायची गरज झाली नाही. ते उलट जगाला सांगायचे. म्हणजे त्यांच्यात प्रकाशाला ते दुसऱ्यांना सांगत होते की बाबा तूही आपला प्रकाश मिळवून घे. आपापसात भेटले म्हणजे कसे भेटायचे त्याचं फार सुंदर नामदेवांचं एक वर्णन आहे, फारच सुंदर आहे. गोरा कुंभार, एक कुंभारच, त्याला भेटायला गेले तर त्यांनी इतकं सुंदर एक फारच ह्याच्यात दिलं होतं की निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. आता हे कुणाला सामान्य माणसाला समजण्यासारखं नाही की काय काय वर्णन आहे गोरा कुंभाराचं की मी निर्गुणाच्या चैतन्याच्या भेटीला आलो आणि तू सगुणात बसलेला आहेस निर्गुण घेऊन. ही एवढी हृदयातनं निघालेली वाणी, एवढी जी गहनता आहे ती कुठनं आली? नाहीतर आपण लोक म्हणजे चालू लोक झालेलं, चालू. आणि जर तुम्ही इंडस्ट्रीत पडला म्हणजे अगदीच चालू होऊन जाणार. तुमच्या बोलण्याला अर्थ नाही, तुमच्या वागण्याला अर्थ नाही, तुमच्या जीवनाला अर्थ नाही, काही राहत नाही. ते बेकार होऊन जातो मनुष्य. तो बोलतो काय आणि करतो काय आणि धरतो काय देवाला ठाऊक. त्याची ती मानविकता जी आहे, ज्याला आपण म्हणू की तो मानव आहे, तसं सुद्धा त्याच्यात राहत नाही. तसंच हे परदेशात झालेलं आहे. आणि म्हणून घाबरून नको रे बाबा हे काय झालंय म्हणून ते परमेश्वराला शोधायला निघाले. त्या तिथनं भामटे पोचले, त्यानं लुबाडून खाल्लं, पुष्कळांना नष्ट केलं आणि त्याच्यानंतर आता ते सन्मार्गाला लागले. तसंच तुमचं व्हायचं असलं तर तुम्ही करा. आता इंडस्ट्रीज घाला, त्यात मग तुम्ही बिघडून जा, तुमच्या मुलांना बिघडवून टाका, सगळे घाणेरडेपणा येऊ द्या, मग त्याच्यानंतर या सहयोगात, तरी मान्य आहे. पण एवढा लांबचा प्रवास कशाला? मी वारणा नगरला गेले होते, तिथले संचालक इतके चांगले, सज्जन, अत्यंत संत मनुष्य आहे. पायात आपल्या साध्या वाहण्या घातलेल्या, धोतर घालून माझ्या पायावरून रडू लागले. म्हटलं झालं काय, तुम्ही एवढं मोठं कार्य करून तुम्ही का रडता? इतक्या लोकांना खायला पाहायला दिलं, एवढं मोठं तुम्ही वारणा नगर उभं केलं, रडायला काय झालं? माताजी फार चुकलं, माझं फार चुकलं. काय झालं? म्हणे बघा एवढं केल्यावरती ते काय सुरू झालेलं आहे ते बघा. तो सगळी घाण, नुसती घाण. असे इथे पुरुष कधी नव्हते, अशा बायका नव्हत्या. इथे इतक्या घाणेरड्या बायका येऊन बसलेल्या आहेत, रोज दारू पिऊन झिंगून एक दुसऱ्याला मारतात, काय मुलं बाळ रस्त्यावर काय पडलीत, अशी दुर्दशा लोकांची आहे. एवढे पैसे मिळून ह्यांना झालंय काय मला समजत नाही, वेड्यासारखे का वागतात. शोधायला अगदी दिवा लावून सुद्धा तुम्हाला शहाणा मनुष्य इथे एक मिळणार नाही, त्याच्याशी बसून दोन गोष्टी करते. परमेश्वराचं नाव विसरून संतोष नाही, समाधान नाही. आज हे झालं तर भांडण, ते उद्या झालं तर भांडण, हे पाहिजे ते पाहिजे. पण मी अगदी कंटाळून गेलो आहे. आणि कुठून मी भूतं तयार केली, कुठून हे राक्षस मी तयार केले, एवढी मेहनत करून माझ्या तपस्येला हेच का फळ येणार आहे? ज्या लोकांनी आपल्या देशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढा केला, मेहनत केली, आम्हाला माहिती आहे, आमच्या वडिलांनी फार मेहनत केली, कितीदा तरी जेलमध्ये गेले, आई आमची जेलमध्ये गेली, काय काय सगळं जगातलं देऊन टाकलं त्यांनी.
इतकं त्यांनी स्वार्थ त्याग करून मेहनत करून आज त्यांची आत्मीय तळतळत असतील की ह्या लोकांना आम्ही स्वातंत्र्य दिल्यावर चालले कुठे, यांना झालंय काय. जोपर्यंत इथे इंग्लिश लोक होते तोपर्यंत आपण संस्कृतीला धरून होतो, ते बरं होतं, कारण त्यांच्या विरोधात होतं म्हणून. पण आज संस्कृती राहिली नाही, काही नाही, नुसतं धर्माच्या नावावरती भांडणं करायची, वादविवाद करायचे, एकमेकाची डोकी फोडायची. आणखीन इतकी भांडणं वाढली आहेत, इतकी भाऊबंदकी वाढली आपल्यामध्ये की मला आश्चर्य वाटतं. एक भाऊ दुसऱ्याला बघू शकत नाही, एक बहीण भावाला बघू शकत नाही, नवरा बायको एक दुसऱ्याला बघू शकत नाही, मुलाबाळांना आईबद्दल काही आदर नाही. म्हणजे आहे काय आता? असं झालं कसं? इतकी बेशिस्त, इतकी अराजक स्थिती निर्माण झालेली आहे. ह्याला कारण हे झालेलं आहे की आपला जो वारसा, आपलं जे मुख्य आहे ते आपण विसरलेलो आहोत. ह्यांची अशी स्थिती झाली, त्याला एक वेळा मी क्षमा करेन, कारण ह्यांचं जे एकंदर ज्ञान आहे ते एका झाडाचं जसं ज्ञान असावं तसं बाह्यातलं आहे. पण आपल्या देशामध्ये, विशेष करून ह्या महाराष्ट्रात, विशेष करून अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुळातलं ज्ञान बसले. इथे मुळातलं ज्ञान आहे. मच्छिंद्रनाथांपासनं असं गोरखनाथांपासनं तिथून जर धरलं तर आत्तापर्यंत किती लोकांच्याबद्दल सांगायचं तर शेवटी आपले श्री साईनाथ शिर्डीचे हे सुद्धा इथे जवळच येऊन बसले होते. हे सगळं असताना सुद्धा आम्ही परमेश्वराकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्याला कारण असं की परमेश्वर कशाला पाहिजे, हे मुळात आपल्याला पहिली शंका ही आहे. माझी तर असू देत, पण परमेश्वराबद्दलच शंका आहे की परमेश्वर कशाला पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे. त्याला गहनता पाहिजे, माणसाला एक विचार पाहिजे. तो विचार असा की का बाबा मला जगामध्ये काय आनंद मिळाला का. तुकारामांनी सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन. काही तसं दिसत नाही, कसा करणार होते ते. तुम्ही तुमच्या माणुसकीला सुद्धा मुकला आहात. जे एक सर्वसाधारण आनंद आणि सुख माणसाला मिळालं पाहिजे ते सुद्धा मिळत नाही. जे सुख समाधान शांती तुम्हाला पाहिजे ते सुद्धा तुम्हाला दिसत नाही. जीव नुसता कावून गेलेला आहे, त्राही त्राही झालो होतं. पण ह्याच्यासाठी का आपण स्वातंत्र्य मिळवलं होतं? थोडा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य कशासाठी मिळालं. शिवाजी महाराजांनी सांगितलं की स्वचं तंत्र जाणलं पाहिजे. स्वातंत्र्य नाही, स्वचं तंत्र. स्व म्हणजे आत्मा. आत्म्याचं तंत्र तुम्ही जाणून घ्या. हे शिवाजी महाराज स्वतः आत्मसाक्षात्कारी होते म्हणून ते म्हणाले. रामदास स्वामींना तुम्ही जरा वाचलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की संबंध सहयोग त्यांनी सांगितलेले आहे. इकडे ज्ञानेश्वरीत 6वा अध्याय वाचायचा नाही म्हणून आधीच सांगून ठेवलं लोकांनी. का बुवा, का वाचायचा नाही ही शंका कोणी करणार नाही. वाचायचा नाही सांगितलं नको वाचा. कारण 2 पैसे देऊन जर तुम्ही एखाद्या भटजीला बोलवता घरात आणि तो सांगतोय बघा 6वा अध्याय वाचायचा नाही, 4 दिवस तुम्ही उपास करा म्हणजे ठीक होऊन जाईल, पैसे माझ्याकडे करा, उपास तुम्ही करा, तर असा मनुष्य फार आवडतो. किंवा आपण 4 पैसे देऊन परमेश्वराला विकत घेतलं. पण ही किती उथळ भूमिका झाली. आपण अमिबापासनं आज मानव झालो ते कशासाठी हा विचार केला पाहिजे. आणि त्याच्या पुढे काहीतरी होणार आहे का आपलं, का असंच ह्या मानवाचं जे अपुरं जीवन आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा अर्थ लागेल ना, असंच आपल्याला जायचं आहे. बरं, परमेश्वराने तरी एवढी मेहनत करून कशाला आम्हाला मानव केलं हा तरी विचार मनुष्याच्या मनात डोकावला पाहिजे. हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है, किसी और चीज की अब दरकार भी नहीं है. तेरा साथ है गुलाम अब गुलफाम हो रहा.
मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मैं तो नहीं हूँ कामिल, तेरा पार कैसे पाऊं। मैं तो नहीं हूँ कामिल, तेरा पार कैसे पाऊं। मीठी नहीं है वाणी, गुणगान कैसे गाऊं। तेरी दया से निर्मल ये कमाल हो रहा है। तेरी दया से निर्मल ये कमाल हो रहा है। तेरी दया से निर्मल ये कमाल हो रहा है। करते हो आप श्रीमान, करते हो आप श्रीमान, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। बहुत तो लोग बहुत पसंद करेंगे. He's going to now play something he said of my own, and he says God and Ram and all are one. I'm going to sing in his praise. He's going to play. That's all he's going to play. जय श्री माता जी.